नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा गोल्डन रूल ऑफ ग्रामर या व्हिडिओ सिरीजमध्ये. आताचा आपण गोल्डन रूल समजून घेणार आहोत. तो आहे नो सूनर दॅन. काय आहे नो सूनर दॅन? कधी वापरतो? लक्षात ठेवा, नो सूनर दॅन आपण हा वापरतो जेव्हा एक घटना घडल्यानंतर दुसरी घटना घडली आहे हे दाखवण्यासाठी. एक्झाम्पल बघा, काय दिलेलं आहे? मी शाळेत पोहोचलो आणि लगेच घंटा वाजली. म्हणजे पहिली क्रिया झालेली आहे पोहोचण्याची, दुसरी क्रिया झाली आहे त्याच्यानंतर लगेच घंटा वाजण्याची. आता हेच आपल्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण नो सूनर वापरतो. पण याचा नियम काय? नियम बघा काय आहे? नो सूनर नंतर लगेच आपल्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ऑक्झिलरी वर्ब वापरायचा असतो आणि त्याच्यानंतर दुसरा नियम आहे, वाक्याच्या दोन भागांना जोडण्यासाठी दॅन वापरायचा असतो. काय वापरायचा असतो? दॅन वापरायचा असतो. ठीक आहे. आता बघा, मिस्टेक कशामध्ये होऊ शकते? दॅनच्या ऐवजी आपण देन वापरतो, जे रॉंग आहे. ठीक आहे. आणि दुसरं, डीड वापरल्यानंतर आपल्याला क्रियापदाचं कधीही पहिलं रूप म्हणजे V1 वापरायचं. एक्झाम्पल मध्ये बघा, नो सूनर डीड, डीड आलेला आहे त्याच्यानंतर क्रियापद कुठला आलेला आहे? अराईव्ह. हा V1 आहे. नो सूनर डीड आय अराईव्ह आणि ॲज युज्युअल आपण दॅन वापरलेला आहे. द बेल रँग. ठीक आहे. जसंच मी पोचलो तशीच बेल वाजली. हा झाला नो सूनर दॅन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्ह सेशनला जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.